तर बघा आम्ही चाललेलो आहे बाहेर फिरायला म्हणजे बहिणीच्या मुलीला आणायला चाललेलो आहे पुण्याला. तिला आज सुट्टी लागलेली आहे त्याच्यामुळं. सो आम्ही कोण कोण चाललोय आणि आम्ही जाणार तिथून फिरायला परत सारस बागेत, तुळशी बागेत. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. सगळेजण निघालेले आता. तेव्हा आपली लोणी आली तेच सगळं कळतं सगळ्यांना लोणी काळभर. आम्ही आता हडपसर मध्ये आलेलो आहे. बहिणीच्या मुलीचा पेपर आज सुटायचा 1 वाजता, त्याच्यामुळं जायचं होतं पण उशीर झाला जायला. म्हणजे तिथे नंतर परत काय नंतर आणखी व्याख्यान आहे त्याच्यामुळं मग जरा लेट केला आम्ही. 12 वाजून गेल्याच्या नंतर घरून निघालोय. काय करताय? गर्दी बघा इथं हडपसर मध्ये लय गर्दी आहे. आम्ही नव्हतो जाणार लगेच, म्हणजे मी नव्हते जाणार. बाई आणि दाजी जाऊन घेऊन येणार होते, पण गुड्डी म्हणत होती मावशीला घेऊन ये, जाऊ आपण तिथे तुळशी बागेत थोडीशी शॉपिंग करू. त्याच्यामुळे मी चालली, नाहीतर माझं काही तिथे काम नव्हतं आणि शॉपिंगला पण एवढं काही नाही, खरेदी नाही करायचं. पण तुळशी बागेत जरा छान छान वस्तू असतात घेण्यासारख्या. सो म्हणली मावशीला घेऊन ये, म्हणून मग मी चालली आहे. आणि काय काय शॉपिंग करतोय वगैरे ती पण व्हिडिओमध्ये दाखवते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. कसं काय ट्रॉफिक आहे. आले पुणे म्हणलं. सरदार वल्लभभाई पटेल अस्पताल आहे ते. का तुमच्या ध्यानात राहिना हो, आपण गेल्या वेळेस आलतो तरी पण. आज आम्ही आलेलो आहे जवळ आलेलो आहे म्हणजे गुड्डीच्या, आणि लय उशीर झालेला आहे. 2 वाजले यायला आम्हाला. लय ट्रॉफिक होता आज, कारण की शाळेला सुट्ट्या लागणार आहेत ना, त्याच्यामुळे लय ट्रॉफिक लागलं होतं. लय उशीर लागलाय आम्हाला इकडे यायला. तिथे सगळा गडा नरवीर काय तानाजी काहीतरी होतं बाबा. नाव पण नाही वाजता आलं तोपर्यंत तर आलो वळून इकडे. तर आता आलेलं आहे जवळच गुड्डीची शाळा, कर्वेनगर आलेलं आहे. कर्वेनगर गुड्डीची शाळा दाखवते तुम्हाला आमच्या. आम्ही एकदा थांबलो होतो आतमध्ये. हे आहे गुड्डीची हॉस्टेल गुड्डीचं. मी आहे का बसू इथंच गुडीला घेऊन येता. हे झाड बघा कसले भारी मोठीच्या मोठे. तिथं पहिली एंट्री करावं लागते, ते हे दाखवावं लागतं, भेट कार्ड दाखवावं लागतं, त्याशिवाय एंट्री म्हणजे जाऊन देत नाहीत आतमध्ये. दाजी गेले तिथं आता भेट कार्ड दाखवायला. आता इकडे जायचंय ह्या हॉस्टेलला. गुड्डी राहते आणि त्याची शाळा तिकडे जरा पलीकडे. शाळा तिकडे, हॉस्टेल हे. चला. कसली भारी झाड आहे बघ. इथे झाडाच्या खाली भारी वाटते बघा. झाड तर कशी आहेत बघा का, लय मोठी झाड आहेत. किती मोठी झाड आहे, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते केवढे बघा झाड.
एवढं मोठं आहे, लय मोठं झाड वाटतंय. सगळ्या गाड्याच येऊन थांबलेल्या आहेत न्यायलाच मुलींसाठी. तर आम्ही चाललोय आता. गुड्डी व्याख्यानाला गेली काय काय माहिती. गुड्डीचं आत्ताशी व्याख्यान सुटलेलं आहे. गुड्डी आलेली आहे आता. झालं का व्याख्यान? आम्हाला म्हणली 1 वाजता या. आम्ही कधी आलोय माहितीये का? 1 वाजता इथे येऊन बसलोय. बघा दाजी गुड्डीचं सामान आणून टाकतात इथं बॅगेत. आता गुड्डी नाही आली अजून. मी आले आधीच निघून, कारण तिथं थांबू वाटाणा लय उशीर थांबले. मग आले आता गाडीत बसायला थोड्या वेळ झाला आलेली. गुड्डी दाजी नव्हतं आलं. आता दाजी आले ते परत चाललेत सामान आणाय गुड्डीचं. आणि बायन गुड्डी अजून तिकडेच येतं इथं. आज लय आबाळ आलेलं आहे वाटतंय का? 2:30 वाजले इथं. किती आबाळ आले बघा. अंधार पडल्यासारखं झालेलं आहे. पाऊस येतोय का? इथं लय छान वातावरण झाले. म्हणजे आज आबाळ आले त्याच्यामुळे तसं झालेलं आहे. पण लय भारी वाटतंय आज इथं, कारण की लय ऊन असतं, नाहीतर उन्हाचं चांगलं वाटत नाही. आता काय ऊन नाही, भारी वाटतंय उलट. आता येईल गुडी, मग जायचंय. बघू आता, लय उशीर झाला इथं. तर 3 वाजतील त्यांचं सामान वगैरे आणूस्तरच. आता काय तिथं सगळाच पसारा न्यायचा असेल ना. 2 बॅग आणल्यात बघा एवढ्या मोठ्या मोठ्या. अजून पण पसाराच आणतात इथं. आल्या. आय इकडं इकडं. चला, स्वागत आहे तुमचं. दरवाजा उघडा आहे, बसा. चला बाय बाय. जाता तुम्ही. इथं लय भारी वातावरण. मी इथंच थांबते आता. गुडी मध्ये येच. तर चला आता आम्ही चाललेलो आहे सगळी. मोबाईल काढ. तर ह्या 2 पुरींना उचलल्यात आता डायरेक्ट पुण्यातून. आता तिकडे न्यायच्या तरड्यात डोंगरात. पेपर कसं गेलं? सोपे. दुखीला पण आज ते व्याख्यान ऐकलं का? ऐकलं सगळं. ऐकलं का? घरी जायची लय काय होती, ऐकलंच नाही काही. निम्म ऐकलं निम्म ऐकलं. सगळं ऐकायचं असतं. आता आम्ही चाललोय पुण्यातून घरी. म्हणजे आता सारसबागेत जायचंय आधी. सारसबागेतून नाही, हा तुळशीबागेत डायरेक्ट जायचंय. आता सारसबागेत काही एवढं नाही खरेदी करण्याजोगं. फिरलेलो आहे आम्ही तिथं, त्याच्यामुळे तिथं नाही जाणार. आता डायरेक्ट तुळशीबागेत जाणार आहे. तिथं थोडीशी शॉपिंग करणार आहे, कारण की हिला जायचं होतं. त्याच्यामुळे ही म्हणजे मावशीला घेऊन या. त्याच्याशिवाय हिला कोणी फिरवलं नसतं माझ्याशिवाय. हो, माझ्याशिवाय तुला कोणी फिरवत नाही. त्याच्यामुळे जायचंय आता थोडंसं तुळशीबागेत. तिला पण 500 रुपये द्यावं. तिला काय माहिती आहे तुझ्याकडं? आता आलेली बघा सारसबाग. मी इथं फोटो काढले होते की आपण इथं. ठीक आहे नाव इथं सारसबाग. इथे आपण गेल्या वेळेस फोटो काढले होते. आता का नाही काढलं? चल की काढू उडे. हो काढूयात ना. इथं कुठं गाडी लावायला जागा आहे. पार्किंग पर आत लावावं लागेल. येतो चला ना. आतमध्ये पार्किंगला लावा ना. तुळशीबागेत जायचंय ना. आता आमची गाडी निघालेली तुळशीबागेकडे. रिक्षाने जायचं ठरलं होतं, पण हे म्हणजे चला तुम्हाला डायरेक्ट गाडीत नेतो. भांडणं करून आम्ही चाललोय आता तुळशीबागेत गाडीत. नाही तर जायचं कॅन्सल झालं होतं. एवढ्या लांब उगाच हेलपाटा आमचा झाला असता. काय करणार बाळा? मी तुझ्यासाठी आली फक्त, माहितीये हा ग. ही काही सांगन तुला माहितीये का? खोटारडे आमची उगाच भांडण लावून देते. आमचं प्रेम माहितीये का तुला? बसनी नंतर कोणी येत नाही. येतं बाई? अजिबात नाही. काय नाही. तू तर लय नुसती बोलतीस तेवढी. काय नको, मला यायचंच नाही तुझ्या बरोबर. तुळशीबागेत का हो? आम्ही काही सुद्धा घेतलं नाही ना. नुसतंच फिरवून गाडीतनं बघूनच आमचं पोट भरलं होय.
जाऊ दे आपण मस्तपैकी शॉपिंग करूया तुरी काय नाही उरुळ कांचनला कोणी नेत नाही शॉपिंग. भारी होतं तुळशी बागेत पण आपण नेलं दोघी नाही. जाऊया. लय गर्दी आणलं माघारी फिरवून मस्त रोड. आपण दोघे जाऊया गाडी लावायला जागा नाही पण मग लांब थोडीच फार लावली असते तिथून चालत आलं असतं की. आपण चुकीच्या ह्याच्यात नाही शिरलेलो. आम्ही काही नाही मस्त असं आलो पुणे फिरलो ना आता चाललोय घरी. कारण तुळशीबागेतून फिरून आलो पण आम्ही उतरलो नाही. गाडी पार्किंगला तिथे जागाच नव्हती. आम्ही रिक्षाने जायला पाहिजे होतं सारस बागेत गाडी लावून. आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन गेलो. त्याच्यामुळे तिथं काय गाडी लावायला जागाच नाही आणि त्याच्यामुळे यांनी काय थांबवलं नाही. फिरलो आणि आता माघारी चाललोय आम्ही घरी. काही शॉपिंग नाही काय नाही. आमचा दिवस असाच मोक्कार गेलेला आहे का नाही. काहीच नाही शॉपिंग केलेली. कलिंगड घ्यायला थांबले आता इथं. हडपसर मध्ये आलो पण काहीच नाही. आता आम्ही नाही तर हे घेणार आहे. इथं आम्ही गुढी घेणार आहे. आता गुढी घ्यायचं चाललंय बाईच. कशा इथं गवार आणली फक्त आता तरकारीमध्ये. बाईने घेतलं थोडंसं माळवं. मी घेतली फक्त गवार. बाकीचं होतं घरी. मला फक्त गवार जास्त आवडते आणि गवार एवढी महाग आहे ना. 160 रुपये किलो. 80 रुपयाची अर्धा घेतली फक्त. म्हणजे 80 रुपयाला फक्त अर्धा किलो. लय महाग झाले माळवं. घरीच लावली पाहिजे आता गवार वगैरे खायला. घरी होतं थोडंफार पण आता ते पण गेलेले आहे. तर आता लय भुका लागल्या तिथं पण 4:45 वाजले. डोळं नील लाल झाले तिथं. असं फिरलं की डोळण वगैरे लय लाल होते. झोपेचं नाही काय पण प्रवासाने होते का काय कळतच नाही. पण माझं बघा कसं झालं हारवा तर रक्तागत झालेलं आहे. आणि अजून आम्ही आता फिरोरमध्ये पोहोचेल आता. तर आता बसून कंटाळा आलाय. 5 वाजून गेले. आता आम्ही नाही थांबणार आहे कुंजरवाडीत जेवायला. सकाळपासून काहीच खाल्लं नाही. नाश्ता केला होता सकाळी. चपाती चहा खाल्लेला होता. त्याच्यात जेवण नाही केलं तसंच घेतलं. जेवण करतो होतं पोटभर सगळे जर. कारण सगळ्याला भूक लागल्या. गुड्डेला तर भूक लागली. मग आता इथं आले कुंजरवाडीत आम्ही. भूक लागली मी तर 9 वाजता जेवले. भूक लागले कधी सकाळी जेवण. अर्धी चपाती खाल्ली ती पण आमच्या हॉस्टेलची छोटी असते. बघितली का तुम्ही चपाती. छोटी एवढी चपाती असते तिच्या हॉस्टेलची. त्याच्यात तिने अर्धी खाल्ली. म्हणजे आपल्या घरची चपाती म्हणजे कुरबत चपाती. त्याच्यामुळे तिला ना लय भूक लागलेली. मग काय तिला भूक सण व्हाय नाही. आता आपण तिथं जेवायचंय. हॉटेलमध्ये जेवायचं होते. हॉटेल गेले माग. आता काय करतात हा चला. तिथे जरा टेस्ट आहे चांगली. फिरून आता त्या हॉटेलला परत माघारी. पंजाबी हॉटेलला. कारण तिथं जेवण एकदम छान भेटतं. एकदम चविष्ट चवदार. त्याच्यामुळे आम्ही तिथं जेवतो पंजाबी हॉटेलला. आम्ही पुढे आलोय आता. मग चला माघारी जावं लागेल. बाकीकडे काय नाही एवढं भारी टेस्ट. हा गाडी वळून इथं वळायला जागा आहे पलीकडल्या साईडनी. चल तिथं गेल्यावर आम्ही आता फिरून माघारी चाललोय परत पुण्याच्या साईडला रोडला. कारण आम्हाला त्याच हॉटेलमध्ये जायचंय जेवायला. दाखवते तुम्हाला कोणतं हॉटेल आहे. तुम्ही पण आले एक दिवस नक्की हॉटेलमध्ये जेवण करा. कारण लय भारी जेवण मिळतं. आम्ही किती वेळा दाखवतो. 4-5 वेळा जेवण केलं असं. मागं गेला आता त्या साईडला. कारण ह्या साईडने वळून चाललंय. आता परत इकडे यायचं. या साईडने जाऊन वळून तिकडे जायचं. त्यांनी पाहिलं ना डायरेक्टच पुढं नेलं.
आलं हॉटेल बघा का, हे पंजाबी हॉटेल. हॉटेलला लय भारी जेवण आहे. हॅप्पी पंजाबी चला ढाबा. तुम्ही जे खायचे खाते मी आता. आपण गेल्या वेळेस गाडी साईडला लावली होती खाली. मोबाईल घे ग. कशाला हे सगळंच? ठेव इथंच. गाडी लॉक करायची का? हा. हे ठेव इथंच. त्यातला मोबाईल घेते दे आणि ठेवते बाकीचं. बाया दरवाजा लावा. अहो डोळे तर लय लाल झाल्यात प्रवासाने गाडीत बसून. हॅप्पी पंजाबी ढाबा. ह्या हॉटेलला जेवण लय भारी भेटतं बरं का. पण बसलेलं आता सगळे जेवण करायला. काय ऑर्डर करायचं? कुठं आहे कडे तो? कोणा पैसे तिथं ताट आल्यावर कोणी व्हिडिओज काढला नाही. भुका लागल्या तर तिथं डायरेक्ट सगळी जेवायला लागली. हंडी घेतलेली. ह्यांनी ताक घेतलं यांनी आणि दाजेंनी. काय ग? लस्सी घेतलेली आहे. आम्ही पण घेतली होती लस्सी, पण ती काही चांगली लागली. मग आम्ही सगळ्यांनी परत आईस्क्रीम ऑर्डर केलं. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. जेवण वगैरे झालं मस्त पैकी आणि आता सगळेजण घरी चाललेलो आहे. बाय बाय सगळ्यांना. मी इथेच व्हिडिओ हा एंड करते. बाय सगळ्यांना. 6 वाजले. आम्ही 6 वाजले तर अजून इकडेच आहे. घरी जायचं होतं लवकर यायचं तर. बाय. भेटू अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेल दिसते ती प्रेस करा. म्हणजे माझ्या दुसरा व्हिडिओ अपलोड झाला ना त्याचं व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल. सो चला बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. बाय.